विश्वास बसत नाही आहे की अजितदादा महाराष्ट्राचे दादा हे आपल्यातून निघून गेले. जेव्हा सकाळी न्यूज आली की प्लेन क्रॅश झाला तेव्हा मनात सगळ्यांनी प्रार्थना केली की त्या प्लेनमध्ये अजितदादा नसावे किंवा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये. पण मग काही क्षणानंतर न्यूज आली की दादा त्या क्रॅशमध्ये गेले आणि अंगावर असा शहारा येतो. कारण का एवढे जवळचे संबंध. मला एक लहान बहीण म्हणून नेहमी ते बघायचे. कौटुंबिक नातं होतं. 2 महिन्यापूर्वीच मी माझी बहीण त्यांना आमंत्रण द्यायला गेलेलो माझ्या भाचीच्या लग्नासाठी आणि नेहमी काय ग प्रणिती असं म्हणायचे. मी जेव्हा फोन करायची ढिकले म्हणून त्यांचे PA असायचे. दादांशी बोलायचे. डायरेक्ट दादा बोलायचे. माझ्या मतदारसंघासाठी दादांनी खास निधी पण दिलेली. अजून त्याची कामं आपल्याला होताना दिसत आहेत. मी MLA होती, आमदार होती तेव्हा पण दादा बोलून त्यांना अभिमान वाटला जेव्हा मी पहिल्यांदा निवडून आली आणि नेहमी मला गाईड करायचे की हे असं ते असं. दादांची काम करण्याची पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अशी काम करण्याची पद्धत कोणाचीच नाही आहे आजपर्यंत महाराष्ट्रात. डायरेक्ट अधिकाऱ्यांना फोन करणं, डायरेक्ट कार्यकर्त्यांची कामं करणं. कुठेही किती लांब उभा असला तरी बोलवायला हाक मारून बोलवायचे आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात हृदयात दादांनी एक जागा बनवली होती. आज कोणत्याही पक्षाचा असला तरी आज त्याच्या डोळ्यात अश्रू आलेत की दादा महाराष्ट्राचा अजितदादा नाही आहे